खूप अभ्यास करूनही हवे तसे गुण मिळत नाहीत हा अनुभव खूप जणांना येतो. पण गंमत म्हणजे अडचण किती अभ्यास केला जातो यात नसते, तर तो कसा केला जातो यात असते. या सादरीकरणात आपण एक अशी पद्धत पाहणार आहोत जी निकालांमध्ये खरंच एक मोठा बदल घडवून आणू शकते. बरोबर ना. हीच तर खरी अडचण आहे. म्हणजे बघा, रात्र रात्र जागून अभ्यास केला जातो, तयारी अगदी पूर्ण झाल्यासारखी वाटते, पण निकाल हातात येतो आणि सगळाच हिरमोड होतो. जर असा अनुभव कधी आला असेल तर मग हा भाग नक्कीच महत्त्वाचा आहे. चला तर मग यामागचं नेमकं कारण काय आहे ते शोधूया आणि हो, त्यावरचा उपायही पाहूया. हा आकडा जरा धक्कादायक आहे नाही का? संशोधनातून असं समोर आलंय की पॅसिव्ह रीडिंग म्हणजे नुसतं पानांच्या पानं वाचत राहणं या सामान्य अभ्यास पद्धतीमुळे फक्त 10% माहिती लक्षात राहते. हो खरंच, फक्त 10%. म्हणूनच केवळ वाचत राहणं हे अजिबात पुरेसं नाही. आता याच्या एकदम विरुद्ध परिस्थिती बघा. जे विद्यार्थी ॲक्टिव्ह रिकॉल सारख्या तंत्रांचा वापर करतात ते तब्बल 80% माहिती लक्षात ठेवू शकतात. विचार करा, 10% आणि 80%. हीच ती मोठी दरी आहे जी सामान्य आणि टॉपर विद्यार्थ्यांमध्ये फरक निर्माण करते. आणि आज आपण ही दरी कशी भरून काढायची हेच पाहणार आहोत. कुठल्याही मोठ्या यशाची सुरुवात ही रणनीती आखण्याआधी योग्य मानसिकतेने होते. चला तर मग बघूया या आपल्या प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा, सर्वात पहिला टप्पा, तो म्हणजे योग्य मानसिकता. जो 85% स्कोर पिरामिड आहे ना, तो आपल्या संपूर्ण प्रणालीचा आत्मा आहे. इथे बघा, सर्वात खालचा आणि सगळ्यात मोठा भाग आहे मानसिकता आणि नियोजन. जोपर्यंत हा पाया पक्का होत नाही तोपर्यंत त्यावर यशाची इमारत उभी राहूच शकत नाही. तर बघा, आपली मानसिकता ना 2 प्रकारची असू शकते. एक म्हणजे फिक्स्ड माइंडसेट. म्हणजे काय की बुद्धी जन्मापासूनच ठरलेली आहे, ती काही बदलणार नाही असं मानणं. आणि दुसरा ग्रोथ माइंडसेट म्हणजे बुद्धी ही सरावाने, मेहनतीने वाढवता येते यावर विश्वास ठेवणं. जी टॉपर्स असतात ना, त्यांच्यात हाच ग्रोथ माइंडसेट दिसतो. ते कधीच मला गणित जमत नाही असं म्हणत नाहीत. त्याऐवजी ते म्हणतात, मला गणितात अजून थोडं काम करायला हवंय. हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, यातच सगळा फरक आहे. हे एक खूपच शक्तिशाली साधन आहे. मला अभ्यास करायचा आहे असं म्हणण्याऐवजी मी एक असा विद्यार्थी आहे जो हुशारीने अभ्यास करतो असं स्वतःला सांगायला हवं. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःकडे हाय परफॉर्मर म्हणून बघायला लागते तेव्हा तिचे निर्णय आणि सवयी त्या आपोआपच तशा बदलू लागतात. आपली ओळखच आपल्या वागण्याला दिशा देते. चला, आता एकदा का मानसिकता तयार झाली की आपण थेट विज्ञानावर आधारित काही महत्त्वाच्या अभ्यासतंत्रांकडे वळूया. या अशा रणनीती आहेत ज्या खरंच यश मिळवून देतात. ही अभ्यासाची सगळ्यात शक्तिशाली पद्धत आहे हे लक्षातच ठेवा. ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय, तर पुस्तक बंद करून माहिती आठवण्याचा प्रयत्न करणे. सुरुवातीला जेव्हा काहीच आठवत नाही तेव्हा जो मेंदूवर ताण येतो ना, तीच खरी शिकण्याची प्रक्रिया आहे. त्या त्रासाला सामोरं जाणं म्हणजेच शिकणं. मग हे करायचं कसं? खूप सोपं आहे. एक विषय वाचा, पुस्तक बाजूला ठेवा आणि जे काही आठवतं येतं एका कोऱ्या कागदावर लिहा. किंवा अजून सोपं, तेच कोणाला तरी शिकवण्याचा प्रयत्न करा. याने लगेच कळतं की आपल्याला खरंच किती समजलं आहे आणि कुठे अडतंय. ठीक आहे, आता माहिती दीर्घकाळ लक्षात कशी ठेवायची ते पाहूया. होतं काय की आपला मेंदू शिकलेली गोष्ट लवकर विसरतो. पण स्पेस्ड रिपिटिशन म्हणजे ठराविक अंतराने उजळणी केल्याने ती माहिती कायमची लक्षात राहते. म्हणजे समजा आज वाचलेलं पहिल्या दिवशी आठवा, मग तिसऱ्या दिवशी, मग 7व्या दिवशी. असं केल्याने माहिती डोक्यात अगदी पक्की बसते. या स्लाइडवर काही खूप प्रभावी पद्धती दिसतायत, जसं की माइंड मॅपिंग, ज्यात एखाद्या विषयाची चित्ररूपात मांडणी केली जाते, किंवा फायमन टेक्निक, ज्यात कुठलीही अवघड संकल्पना अगदी सोप्या भाषेत जणू काही लहान मुलाला समजावून सांगतात तशी सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून भरपूर सराव करणं. बरं, आता आपण जी वेगवेगळी तंत्र पाहिली ती सगळी एकत्र करून एक दमदार अभ्यास योजना कशी तयार करायची हे आता पाहूया. हा नियम तर अगदी लक्षातच ठेवा. अभ्यासाची गुणवत्ता ही वेळेपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची आहे. उगाच 10-12 तास पुस्तक घेऊन बसण्यापेक्षा 4-5 तास पूर्ण लक्ष देऊन केलेला अभ्यास जास्त फायदेशीर ठरतो. क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. हे बघा, हे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे. या तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांसाठी दिवसांची विभागणी कशी करता येते हे अगदी स्पष्ट होतं. यात काही दिवस बफर म्हणूनही ठेवले आहेत. म्हणजे काय की एखादा विषय राहिला किंवा काही अडचण आली तरी वेळेचा ताण येत नाही. ही आहे विजयाची गुरुकिल्ली, रिव्हिजन सायकल. हे एक सतत चालणारं चक्र आहे. आधी अभ्यास करायचा, मग ॲक्टिव्ह रिकॉलने आठवायचा, सराव परीक्षा द्यायची आणि मग झालेल्या चुकांमधून शिकायचं. परीक्षा येईपर्यंत हे चक्र अविरत सुरू ठेवायचं.
ही रिव्हिजन सायकल आपल्या आठवड्याच्या वेळापत्रकात कशी दिसेल याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बघा, सकाळच्या वेळी अवघड विषय, दुपारी सराव आणि संध्याकाळी हलकी उजळणी, रविवारी अर्थातच विश्रांती. हे वेळापत्रक सोयीनुसार बदलता येतं. आता आपण तयारीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. परीक्षेच्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी कशी करायची. हे कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास थांबवून शांत झोप घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. रात्रभर जागरण केल्याने जे काही लक्षात आहे ते विसरण्याची शक्यता फक्त वाढते. त्यामुळे 7-8 तासांची शांत झोप ही काही तडजोड नाही, ती एक गरज आहे. ही टाईमलाईन बघा. आदल्या रात्री हलकी उजळणी आणि पुरेशी झोप, सकाळी पौष्टिक नाश्ता, परीक्षा हॉलमध्ये वेळेआधी पोचणं, पेपर मिळाल्यावर शांतपणे पूर्ण पेपर वाचणं आणि सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करणं. हे जे छोटे छोटे टप्पे आहेत ना, तेच कामगिरी उंचावतात आणि चिंता कमी करतात. आणि शेवटी काही सामान्य चुका ज्या टाळल्या तर कामगिरी आणखी सुधारेल. शेवटच्या क्षणी घोकंपट्टी करणे, जुन्या प्रश्नपत्रिका न सोडवणे आणि अवघड विषय आहेत म्हणून त्यांना टाळत राहणे, या काही प्रमुख चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात. हे कायम लक्षात ठेवा. जेम्स क्लिअर यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. यश हे फक्त मोठं ध्येय ठेवण्यावर अवलंबून नसतं, तर ते ध्येय मिळवण्यासाठी आपण जी एक विश्वासार्ह प्रणाली, एक सिस्टम तयार करतो त्यावर अवलंबून असतं. तर महत्त्वाकांक्षेपेक्षा एका चांगल्या सातत्यपूर्ण प्रणालीवर लक्ष केंद्रित करा. मग बघा, 85% गुण हे फक्त ध्येय राहणार नाही, तर ती एक किमान कामगिरी असेल.